होती म्हणून माईनं वैदेहीला विकत घेतलंय. देशप्रताप काय करतोय तू? थांब. वैद्य तुम्ही आता इथनं गेलं तर बरं होईल. मला नाही बोलायचं कोणाशी. माझ्याशी नाही. देशप्रताप काय झालंय नक्की? प्रत्येक गोष्ट सांगायलाच पाहिजे काय? पण नसेल बोलायचं, नसेल सांगायचं तर काय आता जबरदस्ती करणार माझ्यावर? नाही बोलायचं मला. जा तुम्ही इथनं. जा. देशप्रताप, कोणीही जबरदस्ती नाही करत आहे तुझ्यावर. एवढं चिडायला काय झालंय? हा सगळा राग स्वतःवर नको काढूच, एवढंच म्हणणं आहे माझं. हे बघ, तू का चिडलायस, कशामुळे चिडलायस, काय कारण आहे हे मला नाही माहिती, पण तू रागवलेस म्हणजे कारण तुझ्या जवळचंच असेल ना. फक्त त्यामुळे स्वतःला त्रास नको करून घेऊस. तुला त्रास झाला ना, मला पण त्रास होतो. देशप्रताप, आम्हाला थोडं तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं. या ना. एक शिकार झाली, दुसरी. आता कोणाचा फोन आहे? जालिंदर. जाली साळी, बघ, माझ्या जखमेवर तिखट मीठ लावायला फोन केला असशील ना तर ठेव फोन. धनाजीराव, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची बर का. हा गबरे, तुझ्या अंगात काय माझ्या बायकोचं भूत शिरलं का काय? डोक्यावर बर्फ आणि साखर सांगतोय मला. बरं, ते असू द्या. हा, मला हे सांगा, कोणतं मॉडेल सिलेक्ट केलं? हा, कसलं मॉडेल विचारतो तू? अरे तुझी ती माई, तिच्या हातून ₹1 सुट ना. गाडीचं मॉडेल विचारतो कुठलं घेतलं. हाय, माझ्या इज्जतीचा फार कचरा केला राव तिने. फार म्हणजे आबरूच काढली. माझ्या सगळ्या मनसुब्याचे फार चिंधड्या करून टाकले तिने. म्हणजे धनाजीराव, नक्की काय झालं आम्हाला पण सांगा ना जरा. सांगतो.
असं झालं वय. हा. पण हे तुला सांगून ठेवतो बरं का मी, जाली तुझी ती माई, ती जर का अशी फणं काढली नागिन असेल ना, तर मी बी कमी नाही, मी बी मुंगूस आहे मुंगूस, असा झडप घालून जीव घेईन मी तिचा. हा, लय अपमान केलाय माझा तिने. अरे असं जीवारी लागलाय माझ्या इथं, डोक्यात गेलाय. मी आता ना नाही ह्या अपमानाचा बदला घेतला ना, तर नाव सांगायचं नाही धनाजी जगताप. हा, आणि जर समजा मी मेलो तर तिच्या अगोदर मरणार नाहीच मी, ती मेल्यानंतरच मी मरण. हा, पण मी जर तिच्या अगोदर मेलो तर मी बी असा कावळा होऊन जन्माला येईन, पण तिच्या पिंडाला आयुष्यात कधी शिवणार नाही मी. तिचा आत्मा असा चढफडत ठेवत मी आयुष्यभर. धनाजीराव शांत व्हा. म्हणजे मला असं वाटतं की तुमची मनस्थिती आत्ता आहे ना चांगली दिसत नाहीये मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी मला येऊन भेटा, काहीतरी तोडगा काढू ना आपण. हा, बरोबर की नाही? पैसा गाडी सगळं मिळून देतो. खरंच बोलतोय का तू? धनाजीराव, अहो आम्हाला माहिती आहे हे सगळं कशामुळं घडलंय. तुम्ही एक काम करा ना, आम्ही सांगतो तिथे येऊन भेटा आम्हाला. हा, हा. असं काय करताय तुम्ही तेजप्रताप? अहो अहो, ज्या मामानं तुम्हाला अंग खांद्यावर खेळवलं त्याला मारायला निघाला तुम्ही. हा, विसरलात का तुमचा जाली मामा आहे तो? नाव नका काढू माहिती. आणि मला आता नाही बोलायचंय. तेजप्रताप, काय झालंय? काय झालंय सांगा, तुम्हाला शपथ आहे आमची. अहो काय करताय तुम्ही? खरं खरं सांगा, काय झालंय? माहित तो म्हणाला की तुम्ही वैद्यांना विकत घेतले, त्यांना माझ्या संग संसार करण्यासाठी तुम्ही दर महिन्याला त्यांना पैसे देता. वैद ही माझी बायको नाही तर भाड्याला पोरगी. आता तुम्ही सांगा माही, हे खरं असू शकतं का? मी माई काय झालं माई? मला माहिती आहे माई, तुम्हाला हे ऐकून त्रास झाला असणार, कारण तुम्ही ह्याचं काय करणं शक्यच नाहीये. मला माहिती आहे ना माई. मला सांगा, मामा जे काय बोलले ते खोट आहे ना? म्हणजे तो म्हणजे काय माई? माई बोला की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? माई माई मामा जे काय बोलले ते सगळं खोटं आहे ना माई? तुम्ही असं काही केलेलं नाही ना माई? माई काय झालं माई? तुम्ही बोला की माई. मला माझी शपथ आहे. तुम्ही बोला, सांगा जे काय खरं आहे ते. तुम्ही हे काय केलेलं नाही ना माई? माई बोला बोला बोला. शपथ सुटली मला. शपथ सुटली म्हणजे शालिंदर मामा जे काय बोलले ते खरं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, जालिंदर मूर्ख आहे.
सणाच्या आणि दारूच्या नशेमध्ये काहीतरी भांग प्यायले आणि पडपडलेले तुम्ही त्याचा काही विचार करू नका, सोडून देते. नाही माई नाही, मला खरं जे काय ते कळलंच पाहिजे. तुम्ही सांगा ना मला माई, हे सगळं खरं आहे का माई? आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही तेजप्रताप. किती सांगावं आणि काय काय सांगावं समजून घ्या आम्हाला. जास्त काही विचारू नका, आम्हाला संकटात टाकू नका. त्रास होतो आम्हाला या सगळ्याचा. माई माई ठीक आहे माई. माई तुम्हाला आता नसेल बोलायचं तर मग राहू द्या. तुम्ही आराम करा माई, आराम करा तुम्ही माई. शपथ सुटली मला. सुटली. शपथ सुटली. वैदई, या खेळातले तुझे सगळे रंग उधळून झाले. आता वेळ आमची. आम्ही या चित्राचं असे रंग भरू ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल. आता हा असेल आमचा शेवटचा वार. चांगलंय. लहानपणापासून माईने तुला खेळण्यापासून ते बायकोपर्यंत सगळं विकत घेऊन दिलंय. या सगळ्यांसाठी माई पैसे मोजतात, पैसे. तेजप्रताप, काय झालंय? मी विचारते ना तुला काहीतरी. अच्छा, तुला बोलायचं नाहीये माझ्याशी? ठीक आहे, नको बोलूस. तसंही गुरुजींनी गुढीपाडव्यापर्यंत लांब राहायला सांगितलं ना आपल्याला. मी एक काम करते, मी तुला प्रायव्हसी देते. बाहेरच जाते ना मी. जाऊ? तुम्हाला झोप आली असेल तो जाऊन झोपा. दमला असेल तो. तेजप्रताप, नको ना असं वागूस. असं शांत शांत राहणं सूट नाही करत तुला. बोल ना माझ्याशी. एक मिनिट, तू आज रंगपंचमी खेळल्यास म्हणून त्रास होतोय का तुला? असं असेल तर आय एम सॉरी. नाही ती तसं काही नाहीये, तुम्ही एवढं सॉरी म्हणू नका.
जालिंदर मामांसोबत परत वाद झाला का झालेल्या भांडणाचा त्रास होतोय? प्रताप बोल ना माझ्याशी. हे बघ तुला माझी काय आणि कसं सांगू वैद्य तुम्हाला. मामानं तुमच्यावर आणि तुमच्या पप्पांवर केवढं घाणेरडे आरोप केलेत. आता आता कुठं आपलं नातं जुळत आहे. उगाच मला हे सांगून त्यात दुरावा आणायचा नाही, कारण माझं तुमच्यावर खरं खरं प्रेम आहे वैद्य, खरं खरं. निष्ठिता वैद्य, मला आता नाही बोलायचं काही. मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. आता नाही. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. नाही विचारत नाही. झोप शांतपणे. या माझ्या इतक्या प्रेमात आहेत आणि यांच्याविषयी काय पण चुकीचं बोललं जाते. काय म्हणावं याला. देवा, तूच काय तो मार्ग दाखव. काय शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा सांगते मला. कसं शांत होऊ मी? अरे तुमची ती बाई मला या धनाजी जगतापला घाण म्हणाली, घाण, कचरा. धनाजीराव शांत. ही वेळ राग राग करायची नाही, तर शांतीत क्रांती करायची. म्हणजे तुम्ही आधी शांत व्हा बरं. हे बघा, उगाच रागाच्या भरात तुम्ही काही करून बसाल आणि हाती काय येईल दुपाटणी. तुम्हाला हे कळत नाहीये, तुमच्या हातात एक अशी जादूची चावी आहे की ज्यानं तुमच्या दुपटण्यात तेल पण येईल आणि तूप पण. त्या चावीचं नाव आहे वैदेही तेजप्रताप मक्तेदार. काय बोलताय तुम्ही? तुमची लेक आमच्या सुनबाई, अख्ख्या गावातले लोक त्यांना रमावतीच्या रक्षणकर्त्या म्हणून ओळखतात. अहो माई काय, आजी पण त्यांच्या तालावरच नाचतात. काय सांगताय? माझ्या पोरी एवढी ताकद? नाही तर काय. अहो 5 लाख काय, अख्ख्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात देतील माई. काय शिजतंय हा? शिजत तर काहीच नाहीये. अडचण एवढीच आहे फक्त, मी माईसाहेबांकडून दर महिन्याला पैसे घेतो. याच्यातलं वैदेहीला काहीच माहिती नाही. धनाजीराव, अहो बाप अडचणीत असताना बापासाठी त्याची स्वाभिमानी मुलगी एवढं तर करूच शकते की नाही. धनाजीराव, संधी आता स्वतः चालून दारापुढं आली. दार बंद करायचं की उघडायचं हे तुमच्या हातात.
काय झाले सांगा, तुम्हाला शपथ आहे आमची. हे मी सिद्ध करू शकतो. तुमची बायको बनून राहण्यासाठी महिन्याकडनं पैसे घेते ती, पैसे महिना तो महिना हप्ता जातो, कळलं का? माहिती तुम्ही चला, तुमच्या पप्पांच्या बंगल्याची वास्तू शांती आहे ना, चला निघूया. तेजप्रताप, हा उशीर पण झालाय, चला निघूया. चला. तू जा यार. काय झालं तुम्हाला अचानक रुसायला? काय झालं? एरवी तर माझ्या मनातलं सगळं तुला कळतं आणि आता अचानक काहीच कळत नाहीये. नाही, मी जरा वेगळं विचारत होतो. प्रॉब्लेम हाच आहे ना, माझ्यावर सोडून तुझं सगळीकडे लक्ष आहे. असं नाहीये, म्हणजे मी काय वहिनी साहेब, हे बघा तुम्ही सांगितलेलं ते घेऊन आलेलो असतो बघा मी. सरप्राईज हे काय आहे? गिफ्ट. गिफ्ट? काय काय आहे पण हे? उघड तरी. आपले फोटो आपल्या रूम मध्ये लावायला आपली आठवण. आपले फोटो आवडलं? आवडला. दे, मी लावायला सांगते रूम मध्ये. दादा, जिकडे सांगितलं एक्झॅक्ट त्याच ठिकाणी लावा. अय्यो, तुम्ही टेन्शन घ्यायचं नसतं, 2.5 मिनिटात काम करून सोडत असतंय बघा. हा